Hello, my dear students. From the last video, we have started the lesson 3.2, The Fall of Troy, Part 1, and we studied first 3 paragraphs of it. Now, let's start from the 4th paragraph or the last paragraph of page number 69. The fighting went on daily, but the siege did not end. My dear students, in the last video we studied that war was continued for 10 long years between the Greeks and the Trojans, because the prince of the Troy, Paris, who persuaded Helen, wife of Greek King Milenus, and to elope with him in Troy. Due to this reason, that war was continuing for 10 long years. The fighting went on daily. विद्यार्थी मित्रांनो, ती फायटिंग दररोज व्हायची. बट द सीज डिड नॉट एंड. रोज फायटिंग व्हायची. असे गेले 10 वर्ष ह्या दोन देशांमध्ये ते वॉर सुरू होतं. कारण क्षुल्लक कारण तुम्ही ऐकलं. एवढं सुरू असताना देखील ते सीज, ते युद्ध, ते वॉर डिड नॉट एंड, थांबत नव्हतं. ऑन दी वन हँड the Greeks could not take the city, and on the other hand the Trojans could not force them to sail away. पहा, दोन्ही पक्ष या ठिकाणी एकमेकास तोडीस तोड अशा प्रकारे फाईट करत होते. एका बाजूला ग्रीक्स त्या सिटीत, ट्रॉय या शहरामध्ये प्रवेश करू शकत नव्हते. त्यांच्यावर विजय मिळू शकत नव्हते. तर दुसऱ्या बाजूने ट्रोजन्स सुद्धा त्या ग्रीक्सना सेल अवे, परतवून लावू शकत नव्हते. विद्यार्थी मित्रांनो, हे जे वाक्य आहे, हे वाक्य जरा पहा. The Greeks could not take the city. हे जे वाक्य आहे, ह्या वाक्याचं आपणास काय बरे करायचे? मेक इट अफर्मेटिव्ह असं करायचं आहे. पहा, ते वाक्य मी या ठिकाणी तुम्हाला दाखवतोय. जस्ट वेट. I am showing you that sentence. Okay. Yes. अशा प्रकारे हे जे वाक्य आहे, हे वाक्य मी तुम्हाला दाखवत आहे. या ठिकाणी मार्क करतोय. जस्ट वेट डिअर स्टुडंट्स. येस, ग्रीक्स कुड नॉट टेक द सिटी. हे जे वाक्य आहे, ह्या वाक्याचं आपणास काय करायचं आहे?
पहा, मेक इट अफर्मेटिव्ह. मेक इट अफर्मेटिव्ह म्हणजेच काय, हे जे वाक्य आहे हे नेगेटिव्ह आहे, कारण ह्या वाक्यामध्ये नॉट आहे म्हणून नेगेटिव्ह आहे. तर ह्या नेगेटिव्हचं आपणास अफर्मेटिव्ह करायचं आहे, होकारार्थी करायचं आहे. कसं बरं करणार? किंवा बघा, अशाच प्रकारे आणखीन या ठिकाणी एक वाक्य आपण सांगू शकतो. जस्ट वेट. ते म्हणजे काय की ते म्हणजे यूज एबल टू. यूज एबल टू, पहा मी लिहितोय यूज एबल टू. म्हणजे ह्या वाक्यामध्ये हे जे वाक्य आहे ग्रीक्स कुड नॉट टेक द सिटी, ह्या वाक्यामध्ये एबल टूचा उपयोग करा किंवा मेक इट अफर्मेटिव्ह असं करायचं आहे. ह्या दोघांचं उत्तर एकच असणार. ते कसं पहा, समजून घ्या. आता मी या ठिकाणी हा जो सब्जेक्ट आहे ग्रीक्स तो लिहितोय. प्रथम ग्रीक्स लिहिला, त्याच्यानंतर इथे आहे कुड आणि नॉट. आपल्याला अफर्मेटिव्ह करायचं आहे तर नॉट आपण घेणार नाही आहोत. आता कुडचा लोप करायचा. नॉट गेला म्हणून कुड जातोय किंवा कुड गेला म्हणून नॉट जातोय. आता कुड जर जात असेल तर त्या ठिकाणी एबल टू वापरायचा. विद्यार्थी मित्रांनो, ते नॉट आहे, नकारार्थी आहे, म्हणून अनेबल घ्यावं लागेल. आणि आपण जेव्हा केव्हा एबलचा उपयोग करतो तर तो फक्त एबल नसतो, तर तो काय असतो, टू बी. एबल टू घ्यावा लागतो, टू बी एबल टू घ्यावा लागतो. आणि म्हणून पहा, या ठिकाणी आपण काय करत आहोत, टू बी एबल टूचा उपयोग करत आहोत. वाक्य आहे ग्रीक्स कुड नॉट टेक द सिटी. उत्तर पहा, ग्रीक्स. आता टू बीचे रूप घ्यावं लागेल. वाक्यामध्ये कुड आहे, भूतकाळ आहे, म्हणून वेअर घेतला. सिंगल सब्जेक्ट राहिला असता तर वॉज घेतला असता. अनेक वचन आहे म्हणून वेअर घेतला. नॉट आहे, आपण या ठिकाणी घेत आहोत अनएबल. अनएबल टू असं लिहायचं. ग्रीक्स वेअर अनएबल टू. पुढचं वाक्य आहे तसं लिहा, टेक द सिटी. पहा, अशा प्रकारे याचं उत्तर आपण लिहू शकतो. पुन्हा समजून घ्या. ग्रीक्स वेअर अनएबल टू टेक द सिटी, हे उत्तर आहे. पुढे जाऊया, आपण समजून घेऊया. ग्रीक्स कुड नॉट टेक द सिटी अँड अदर हँड द ट्रोजन्स कुड नॉट फोर्स देम टू सेल अवे. दोन्ही पक्ष खूप स्ट्रॉंग. ग्रीकसुद्धा ट्रॉय शहरामध्ये प्रवेश करू शकत नव्हते, तसंच ट्रोजनसुद्धा ग्रीक्सना परतवून लावू शकत नव्हते. अशा पद्धतीने जवळपास हे 10 वर्ष युद्ध सुरू होतं. तुम्हाला मी लास्ट लेक्चरमध्ये बोललो आहे की हॉलिवूडवर या ठिकाणी एक मूव्ही आहे, ह्या चित्रपटावरती तुम्ही पाहू शकता. एव्हरी डे द ट्रोजन्स केम आउट ऑफ देअर गेट्स. प्रत्येक दिवशी, दररोज ट्रोजन्स आपल्या गेट्सच्या बाहेर यायचे. अँड द ग्रीक्स केम आउट ऑफ देअर टेंट्स अँड शिप्स. ग्रीकसुद्धा आपल्या टेंट्समधून, त्या तंबूतून, शिप्समधून बाहेर यायचे. अँड द फायटिंग वेंट ऑन. सकाळ झाली की अशा प्रकारे फायटिंगला सुरुवात व्हायची संध्याकाळ होईपर्यंत. समटाइम्स, नेक्स्ट पेज. समटाइम्स देर वेर ग्रेट बॅटल्स बिटवीन द टू आर्मीज. कधी कधी ह्या दोन आर्मीजमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये बॅटल त्या ठिकाणी व्हायचं. समटाइम्स देर वेर सिंगल फाईट्स बिटवीन टू ग्रेट हिरोज. कधी कधी त्या ठिकाणी दोन्ही बाजूंचे एक एक ग्रेट हिरोज, फक्त हिरोज, महान योद्धे, शूर योद्ध्यांमध्ये, दोन्ही साईडचे योद्ध्यांमध्ये फाईट व्हायची. कधी आर्मीजमध्ये, सैन्यामध्ये फाईट व्हायची.
Sometimes the Trojans had the better of it and sometimes the Greeks. कधी कधी ट्रोजन्स ग्रीक्सवर भारी पडायचेत तर कधी कधी ग्रीक्स ट्रोजन्सला भारी पडायचेत. बट स्टील द फायटिंग वेंट ऑन. परंतु अशा पद्धतीने ते जे फायटिंग होती, ते जे सीज होतं, ते जे वॉर होतं ते सुरूच असायचं. ग्रेट हिरोज ऑन बोथ साइड्स वेर किल्ड इन द कोर्स ऑफ द वॉर. विद्यार्थी मित्रांनो, साहजिकच वॉर म्हटलं, सीज किंवा युद्ध म्हटलं तर दोन्ही बाजूंचं नुकसान हे अटळ आहे, होणारच. आणि म्हणून ग्रेट हिरोज ऑन बोथ साइड्स वेर किल्ड इन द कोर्स ऑफ द वॉर. त्या युद्धामध्ये दोन्ही बाजूंचे महान योद्धे, शूरवीर दोन्ही साइड्सचे त्या ठिकाणी मारले गेलेत. आफ्टर लीडिंग द डिफेन्स ऑफ हिज सिटी फॉर 9 years. पहा, 9 वर्ष डिफेन्स करत, लीडिंग द डिफेन्स ऑफ हिज सिटी फॉर 9 years, द ब्रेव हेक्टर was at last killed by Achilles, whom none could resist. अतिशय दुःखद अशा प्रकारची ही गोष्ट आपण पाहत आहोत. प्रचंड महान योद्धा, ट्रॉयचा महान योद्धा, त्याचं नाव आहे ब्रेव हेक्टर. ट्रॉयचा महान शूरवीर असा हा योद्धा. या योद्ध्याने गेली 9 वर्ष सैन्याला, ट्रोजन्सना लीड करत ग्रीकवरती डिफेन्स करत होते. परंतु 9 वर्षानंतर या महान योद्ध्याचं त्या ठिकाणी मरण झालेलं आहे. द ब्रेव हेक्टर वॉज ॲट लास्ट किल्ड बाय ॲचलिस. ग्रीकच्या ॲचलिसच्या महान योद्ध्याकडून या ग्रेट हेक्टरचं त्या ठिकाणी मृत्यू झालेला आहे. बट ॲचलिस हिमसेल्फ वॉज किल्ड लॅटर ऑन बाय अ poisoned arrow that entered his heel, the only part of his body where we could be wounded. Still later, Paris himself was killed also by a poisoned arrow. The Trojans were tired of being shut up in their city, and the Greeks were longing to see their homes again, but still the fighting went on. पहा विद्यार्थी मित्रांनो, प्रचंड मोठा असा हा या ठिकाणी नुकसान आपण म्हणू शकतो. काय झालं, जसा हेक्टर त्या ठिकाणी ॲचलिसकडनं मारला गेला, त्यानंतर ॲचलिसने सुद्धा काय केलं, ॲचलिस हिमसेल्फ वॉज किल्ड. ॲचलिसने स्वतःला मारून घेतलं. आपण त्याला आत्महत्या म्हणू शकतो. कशी केली बघा, लॅटर ऑन बाय अ पॉयझन्ड ॲरो. त्या ठिकाणी जे बाण असतात ते त्याला त्याच्या पॉईंटला पॉयझन लावलेलं असतं, हे तुम्हाला माहिती असेल. त्या स्वतःने तो बाण लावून घेतला, मारून घेतला. दॅट एंटर इज हिल. त्यांच्या हिलमध्ये एंटर झाला तो बाण. द ओनली पार्ट ऑफ हिज बॉडी वेअर बी कुड बी वुंडेड. आणि अशा प्रकारे वुंड म्हणजे जखम त्या ठिकाणी झाली, पॉयझन असतं त्यामध्ये. स्टील लॅटर, त्यानंतर पॅरिस हिमसेल्फ वॉज किल्ड. पॅरिसने सुद्धा स्वतःला मारून घेतलेलं आहे, आत्महत्या करून घेतलेली आहे. पॅरिस कोण आहे तर प्रिन्स होता ट्रॉयचा. ऑल्सो बाय अ पॉयझन्ड ॲरो. पॅरिसने सुद्धा पॉयझन्ड ॲरोनीच आपला मृत्यू करून घेतला, आत्महत्या करून घेतली. द ट्रोजन्स वेअर टायर्ड ऑफ बिंग शट अप इन देअर सिटी. आणि अशा पद्धतीने ट्रोजन्सच्या युद्धाला कंटाळले होते, थकले होते. फार अनेक वर्ष, 10 वर्ष हे युद्ध सुरू असल्या कारणाने. अँड द ग्रीक्स वेअर लॉंगिंग टू सी देअर अगेन. साहजिकच ग्रीक्स सैन्याला सुद्धा लॉंगिंग म्हणजे काय,
उत्कृष्ट इच्छा असणे, लॉंगिंग टू सी देअर होम्स अगेन, त्यांनासुद्धा आपलं घर पाहण्याची, आपल्या घरी जाण्याची प्रचंड मोठी उत्कृष्ट त्या ठिकाणी इच्छा निर्माण झाली होती. एवढे 9-10 वर्ष घरापासून लांब असल्याने त्यांनाही वाटत होतं की आपण आता हे थांबवून आपल्या घरी परत जायला पाहिजे. बट स्टील द फायटिंग वेंट ऑन. परंतु विद्यार्थी मित्रांनो, फायटिंग मात्र सुरूच होती. अशा प्रकारे पार्ट 1 ह्या लेसनचा आपण या ठिकाणी संपवलेला आहे. I hope you understood this part 1. It's a very great and important as well as very interesting story, my dear students of the lesson, The Fall of Troy. विद्यार्थी मित्रांनो, आता पुढे आहे इंग्लिश वर्कशॉप. चला तर आपण हा वर्कशॉप जो आहे तोही पाहूया. मला वाटतं या ठिकाणी आपल्याकडे वेळ आता नाही आहे. I think we will see this English workshop in our next video. Still then, thank you.